आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू उंदरांनी कुरतडल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळलेत। एकीकडे तिरुपतीच्या प्रसादाचा मुद्दा गाजत असतानाच सिद्धिविनायक मंदिरातील लाडू प्रसादावरूनही आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, व्हिडिओ तर समोर आलाय, पण सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाची भूमिका काय आहे? तिरुपती मंदिर प्रसादाचा वाद आता गाजत असताना मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील महाप्रसादाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये महाप्रसाद एका ट्रेमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच ट्रेमध्ये काही उंदीर देखील पाहायला मिळत आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि याच व्हिडिओ संदर्भात आता सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रशासनानं या व्हिडिओत काही तथ्य नाही आणि हा व्हिडिओ आपल्या इथला नाही असं खंडन केलेलं आहे। या संदर्भात आता आज 11 वाजता सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रशासनाची एक पत्रकार परिषद पार पडणार आहे, ज्यामध्ये हा व्हिडिओ संदर्भात ते खुलासे करणार आहेत। मात्र हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादावर देखील अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित होऊ लागलेले आहे। त्यामुळे आता 11 वाजता पत्रकार परिषद पार पडेल आणि त्यामध्ये नक्की या व्हिडिओ संदर्भातला जो खुलासा आहे किंवा या व्हिडिओतलं तथ्य आहे हे समोर येणार आहे। प्रज्ञा। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदीर प्रकरणाची चौकशी होईल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मंदिर प्रशासन यावर स्पष्टीकरण देणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल। आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल। आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं। तर या सगळ्या प्रकरणात मंदिर प्रशासन स्पष्टीकरण देईल असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत। पण एकीकडे देशभरामध्ये तिरुपती बालाजीच्या प्रसादाचा मुद्दा गाजत असताना सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये त्या ट्रेमध्ये उंदीर आढळणं ही धक्कादायक बाब मानली जाते। सिद्धिविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष सदा सरवणकर सध्या आपल्या सोबत आहेत। सदा सरवणकरजी, मंदिराच्या प्रसादाच्या ट्रेमध्ये उंदीर आढळून आलेत, तसा व्हिडिओ समोर आलाय, काय भूमिका आहे मंदिर प्रशासनाची? नाही, तो व्हिडिओ आमच्या इथला नाहीच आहे। मुळात हे कोणाचं तरी षडयंत्र आहे। कोणी कसं आणि कधीचा आहे, तो कुठला आहे, याचं काही त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाही। आणि जे काही दिसतंय ते प्लास्टिकमध्ये बंद असं काहीतरी किंवा प्लास्टिकमध्ये दिसतंय, ते कोणीतरी कुठेतरी ठेवल्यासारखं ते दिसतंय आणि मग त्याचा फोटो काढलेला दिसतोय। दुसरं उकिरड्यावरती काहीतरी असल्यासारखं दिसतंय। आमच्याकडे एवढी स्वच्छ आणि सगळा परिसर स्वच्छ केलेला असतो, म्हणजे कागद सुद्धा आमच्याकडे मिळणं कठीण आहे, एवढी स्वच्छता आहे आमच्याकडे। आणि हे कोणीतरी उगाच कुठला तरी व्हिडिओ तिथे दाखवलेला दिसतोय, फेक दिसतोय तो। आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारचं कुठलंही कृत्य कोणी का केलं हे आजही आम्हाला कळत नाही। सदा सरवणकरजी, या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रसादाचं जे पॅकिंग दिसतंय ते सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या प्रसादाच्या पॅकिंगशी मिळतं जुळतंय? नाही, प्रसादाचं पॅकिंग ते बाहेर किती लोकांना मिळतात, ते कुठेही मिळू शकेल। हजारो लाखो दिवशी ते घेऊन जातात लोक, त्याच्यामुळे पॅकिंग असू शकेल, पण ते पार्सल किंवा त्या ज्या प्लास्टिकमध्ये ते बंद काहीतरी दिसतंय किंवा जो प्लास्टिक दिसतोय, या प्लास्टिकमध्ये कशी काय ती वस्तू असू शकेल? आणि ते तिथे आमच्याकडे उकिरड्यासारखा परिसर दिसतोय, तो घाण दिसतेय तिथे, असा परिसर आमच्याकडे बिलकुल नाही। एकदम स्वच्छता असते आमच्याकडे जिथे लाडू बनतात तिथे। आता काही दिवसापूर्वी बरेच कॅमेरे आणि जे चॅनलचे लोक आहेत त्यांनी येऊन शूटिंग करून गेलेले आहेत, पाहिलेले आहेत त्यांनी स्वतः। अशा प्रकारचं कुठेही उकिरड्याचं किंवा अस्वच्छता आमच्याकडे बिलकुल नाही। आमच्याकडे प्रत्येक गोष्ट ही लॅबमध्ये टेस्ट करून आम्ही ती वापरतो, एवढी आम्ही काळजी घेतो तिथे। ठीक आहे।
सदा सरवणकरजी आभार आपले. आपण आपली भूमिका एबीपी माझाच्या माध्यमातून मांडली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.